पुण्यामधील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत आला। भोर वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा गोळीबारामध्ये सहभाग असल्याचं समोर आलंय। बाळासाहेब मांडेकर हे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू आहेत। बाळासाहेब मांडेकर आणि इतर तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गोळीबार प्रकरणामध्ये आमदाराचे भाऊ असल्यामुळे प्रकरण दाबण्यात येत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, बाळासाहेब मांडेकर हे आमदार शंकर मांडेकरांचे भाऊ या प्रकरणामध्ये अडचणीत आल्याचं कळतंय। सागर 21 तारखेला दौंडच्या वाखरी जवळ जे काही अंबिका कला केंद्र आहे त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाला होता। त्या गोळीबारानंतर 2 दिवसानंतर अर्थात काल संध्याकाळी 5:30च्या सुमारास चौघांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये बाळासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि गणपत जगताप असे हे तिघांचं नाव आहे आणि एका अनोळखी व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये बाळासाहेब मांडेकर हे आमदार भोर वेल्ह्याचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांचे बंधू आहेत आणि त्यांचा या गोळीबारात सहभाग आहे। मात्र हा गोळीबार नेमकं कुठल्या कारणासाठी केला होता हे कारण अद्यापर्यंत पोलिसांनी स्पष्ट केलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीने काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी आरोप केला होता, हे प्रकरण दाबण्याचा प्रकार होत आहे, कारण एका आमदाराचा यामध्ये सहभाग असल्यामुळे हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता। बरोबर आहे योगेश, त्यामुळे हे प्रकरण आता कुठपर्यंत जातं, यावरून कसं राजकारण रंगतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।